तर नमस्ते सर्वांना। आज बघा काय चालू आहे आमच्याकडे आहे आज वड्यांचा बेत आणि वडे मटण। हे बघा कसले फुगलेत आणि किती सुंदर वडे आहेत। या सगळ्यांनी मिळून आम्ही केलेलं आहे हे बघा। इकडे वड्यांचं पीठ, इकडे दीदी वडे थापतीये। 31 डिसेंबर आम्ही आई इकडे हो 31 डिसेंबरला एकादशी होती त्यामुळे सेलिब्रेट नव्हता केला, म्हणून आज सेलिब्रेशन चालू आहे। तर ताट पण मी दाखवणार आहे सर्वांना, पण हे बघा वडे, ही खासियत आहे आमच्या घरची। आम्ही असे वडे करतो मस्त। दाखवते आमटी भाजी, ते बाहेर गेल्यानंतर सगळं दाखवते छान। तर मम्मीचा आता क्लास सुरू होतोय, कुठला तर हा बेसिक क्लास। आणि अशा प्रकारे मम्मी प्रोसेस करते। रोज 12 वाजता रोज क्लास असतो बेसिक क्लास। आणि आपण खूप लिमिटेड सीट्स घेतो, कारण की सगळ्यांशी बोलून त्यांचे प्रश्न सोडवून रोज क्लास होतो। त्यामुळे थोड्याच जेवढ्या असतील तेवढ्यांवर जास्त भर दिला जाईल, प्रत्येकाला समजण्यासाठी आपण कमी आकडा ठेवला आहे। आणि ही मम्मी आता, पहिलं मम्मीला जमायचं नाही, पण आता मम्मी सगळी प्रोसेस बरोबर करते। हे असं ऑन करून लिंक क्रिएट करायची, त्यानंतर ते सर्वांना ती लिंक पाठवायची, मग सगळेजण लॉग इन करतात। आणि त्यांच्यासाठी म्हणजे जे कोणी आहेत आत्ता सध्या शिकण्यासाठी, ते पण त्यांना पण हा नवीन अनुभव आहे। त्यांच्या आयुष्यात त्यांची मुलं करतात, पण त्या पण आता करतायत, लॉग इन करतात आणि क्लास जॉईन करतात, आणि एक वेगळाच अनुभव त्यांना पण मिळतो। त्यामुळे ते सगळेजण खुश असतात। एक थोडासा पण मी छोटासा घेईन, तो शॉर्ट नंतर सगळ्या जणांचं बोलणं ह्याच्यात येईल, आणि क्लास कसा अटेंड होतो ते सुद्धा मी दाखवेन व्हिडिओद्वारे तुम्हाला। तर तुम्हाला पण असा जर क्लास जॉईन करायचा असेल आणि खूप साऱ्या टिप्स आयुष्यात घ्यायच्या असतील, ब्लाऊज शिवणे, ब्लाऊज कटिंग बद्दल, किंवा अजून दुसरे काही प्रश्न असतील तुमच्या ब्लाऊजबद्दल, तर नक्की क्लास जॉईन करा। आणि खूप छान प्रकारे अटेंड केला जातो क्लास। प्रत्येकांच्या प्रश्नांवर निरसन करून केला जातो। तर मम्मा काय बोलशील तू? जरा बोल ना थोडंसं। आपल्या गीता फॅशन लाईफ चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट पण करत जा। आणि तुमच्यापैकी कुणाला क्लास करायचा असेल, मशीन क्लास, शिवण क्लास, तर नक्की जॉईन होऊ शकता। 9764 835 902 या नंबरवर संपर्क साधून। अजून काय नाही तर हे असं, माझं क्लासचा टाइम होत आलाय, बरोबर 12ला चालू होतो। ही लाईट आहे, ही यूज केली जाते। परत तिथे मशीनला सुद्धा लाईट आहे। आता कटिंग जर असेल तर ह्या पाटावर, किंवा तो एक टेबल आहे दुसरा, तो वापरला जातो। लॅपटॉप लागतो, फोनवर असतं सगळं काम। आणि हा जो शूटिंग चालू आहे त्याच्यावर क्लास आता सुरू होईल। तर थोडे पुढे पण काही शॉर्ट्स असतील, म्हणजे दिवसभरात काय काय होईल, या लाईव्ह चॅनल आहे म्हणून दाखवायचं आहे काय काय घडतं। थोडे शॉर्ट्स, एक इंटरेस्टिंग शॉर्ट्स पण मी पुढे शेअर करते आहे, तर बघत राहा व्हिडिओ। किती सांगितला? 11, पाठीमागचा पुढचा 6.5। तर या मापाची कटिंग आपण पेपर कटिंग बघायची आहे। ऍडजस्टमेंट कशी करायची दोन्ही गळ्यांची, मागच्या पुढच्या, ते आपण बघणार आहोत आज क्लासमध्ये। आणि आता उंची आहे 14, तर 14 मध्ये 1 इंच प्लस करायचंय। तर 15वर खूण करून घ्यायचे। दुसरी खूण डीप नेक आहे म्हणून। मम्मा परत एकदा बोल, व्हिडिओसाठी आपल्याला लागेल। तू म्हणून कोणाला ऐकायला गेलं नसेल तर, कोणाला ऐकायला गेलं नसेल तर परत एकदा सांगते आपण कुठल्या बाबत। मम्मीचा ॲक्च्युली आत्ता व्हिडिओ चालू आहे, म्हणजे क्लास सुरू आहे, आणि मी थोडं माझं डोकं दुखतं आहे म्हणून मी वर आलेले पडण्यासाठी। आमचं वरचं फ्लोअर आहे, तिथे असं बेडवर पडायला आले। तर ह्यानेच हा सगळा पसारा आत्ता केला। ह्याला थोडा वेळ मी चेनमधून सोडला, तर हा काय चावतोय बघा फक्त। ही इस्त्री, जुन्यामधली इस्त्री आहे ना, त्याची ही वायर आहे, आणि इतका निरागसपणे एखाद्या गोष्टीकडे बघतो आणि चावत बसतो असा, म्हणजे सगळं तोडाफोडी करायची। हे बघा, हे विरू काय नाही घ्यायचं, ते तुटलं तर काय करणार आहेस? असा वेडा आहे हा विरू। हे सगळं त्यांनीच केलं आहे।
म्हणजे असं सगळे हे दोरा, हे बघा, ही त्याच्यासाठी त्यांनी गादी पण फाडलेली आहे कशी, आणि ही आपण हाराला वापरतो ती सुतगुंडी, ती पण त्यांनी म्हणजे खराब करून टाकली. तर ह्या कुत्र्याचं करायचं काय बघा फक्त. मम्मी खाली व्हिडिओ करते आहे आणि मी आपलं जरासं थोडं माझं डोकं दुखतं म्हणून वर आली. तर मला तो त्या बेडवर झोपू पण देत नाही आहे, असा हा विरू आहे. तर तू काय तो तोडूनच टाकतोस का? सोड, सरक सरक, थांबा मी ह्याला थांबवते. पण बघा हा कसा आहे, हे मी ओढणी थोडी टाकली होती त्याच्यावर, कारण की हा नाचतो असं म्हणून त्याच्या पडत होते. तर हा मला पडूच देत नाही, त्याच्यावर नुसता नाचतो आणि असंच बसतो चावत आणि झोपून जातो याच्यावर. मग मी कुठे झोपायचं? बघा हा आमचा विरू. काय विरू, काय तोडतोयस? सगळं तोडाफोडी का करतोस तू? काय मिळतं तुला तोडाफोडी करून? हां, बघा कशी हे तोडतोय तो. चालेल मी थांबवते त्याला. ठीक आहे, मी ऑफ करते कॅमेरा. आता त्याच्याकडून ती घेतली आहे इस्त्री, काढलं आहे ते, तर किती चिडलं आहे बघा फक्त. चिडकू बबू चिडका, नुसता खडखड खडखड करत असतो, खडखड खडखड. ए मेरा काठीच घेते, काठीने मारणार असं, काठीने घाबरतो, पण काठीला घाबरतो, तोंडात घ्यायची असते. लांब तिकडे घेऊन जाणार आता काठी. ती चावून काठी कशी केली फक्त बघा. सो काठी दाखवते, काठी बघा कशी केली, चावून हे तिथं सुतगुंडी अशी यूज करून ठेवले. एवढे आगाऊ जर डॉगी असतील तर कसं करायचं माणसांनी? आता तिथेच बसणार, काठी घेऊन चावत बसणार. असं क्यूट आहे पण त्रास देतो, खूप जास्त त्रास देतो आम्हाला. तर तुम्ही व्हिडिओ तर बघितलाच आहे, किती शांत बसलाय, जसं काही काही केलेलंच नाही आहे. अशा प्रकारे तो शांत बसलाय आणि काय विचार करतोय की मी आता काय घेऊ दुसरं जे मी तोडफोड करू शकतो, हा विचार सुरू. आणि इथं मला माशा त्रास देत होत्या, तर त्याला फक्त कळलं तर तो प्रत्येक माशीला पकडतोय की मला नाही, म्हणजे मला त्रास नाही झाला पाहिजे कुठलाही. खरंच कुत्री वगैरे जे असतात ती खूप आपल्यावर प्रेम करतात. त्याला इतका राग येतो माशीचा की तू हिला का तू माशी हिला का त्रास देतेस, अशा टाईपमध्ये. किती छान कॅमेऱ्यात बघतोय बघा. ही आमची विलू, गोंडुसली विलू, क्यूटी विलू. आणि अजून असे विलूचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की कमेंट करा. विलू हाय बोल सगळ्यांना, हाय. आता बसला, आता तो तिथंच. इतका क्यूट आहे ना हा विलू, आमची विलुडी, क्यूटी. बाय, टाटा. हे बघा, आईने आत्ता मस्त रांगोळी काढली होती. मम्मीचा व्हिडिओ चालू होता तेव्हा. तर व्हिडिओ चालू आहे म्हणजे क्लास चालू आहे, तर दरवाजा बंद होता. तर लहान मुलांनी बघा रांगोळी पुसली आहे. आता ही पण सुंदर होती रांगोळी, छान आहे बघा. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि 7:30 वाजलेत. तर मम्मी ॲज युजल कस्टमरचा ब्लाऊज शिवते आत्ता. तर हा वेगळ्या प्रकारचा ब्लाऊज आहे, मसाबा, म्हणजे मधून नॉट असते त्याला. तर हा ब्लाऊज थोडा ट्रिकी असतो, पण किती सुंदर प्रकारे पुढे जाऊन दाखवते मी तिने शिवला आहे ते. तर हा ब्लाऊज आत्ता कंप्लीट झाल्यानंतर त्याचा पण लुक दाखवेन. तर असं रोज काम असतं करायचं तिचं, म्हणजे एक 10-9:30 करते रोजच्या रोज काम. तर असे नवनवीन ब्लाउजेस जर तुम्हाला शिवायला शिकायचे असतील, कटिंग कशी असते हे जर शिकायचं असेल, तर नक्की गीता फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. आणि इंस्टाग्राम पेज, आपलं फेसबुक पेज
ह्या पेजला सुद्धा फॉलो करून ठेवा. आणि जर तुम्हाला क्लासेस करायचे असतील, आता सध्या बेसिक क्लासची बॅच सुरू आहे. पुढचा महिना म्हणजे फेब्रुवारी महिना हा ॲडव्हान्स बॅचसाठी आहे. तर त्यासाठी जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर 9764 835 902 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट म्हणजे मेसेज करा. तिथे तुमचं रजिस्ट्रेशन करून घेतलं जाईल. आणि आपली फी पण खूप कमी आहे. असे हजारोंमध्ये फी नसून कमी फी आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून आपलं नाव नोंद करून घ्या. आता हा ब्लाऊज तयार झाला आहे. तर हे बघा असा झाला आहे तो ब्लाऊज. किती सुंदर तानिया मित्तलला. तर त्यांनी अंगात वेअर केल्यानंतर आपल्याला मिळेल का नाही दाखवायला त्याची गॅरंटी नाही, म्हणून आता तुम्हाला बॉडीवरती मसाबा ब्लाऊज म्हणतात तानिया त्याला. मित्तल नाही, मसाबा तानिया ब्लाऊज मसाबा नाव यायचं, पण तानिया मित्तलनी घातल्यानंतर हा खूप फेमस झाला आहे. तर बघा किती सुंदर शिवला आहे. तर आज चतुर्थीचं जेवण केलंय बघा. नैवेद्य होता, सगळ्यांचे उपवास होते. तर मोदक केलेत, चपाती, वरण भात, इकडे कोथिंबिरीची वडी, बटाट्याची भाजी आणि हे वाटाण्याची चटणी केली आहे दीदीने. आणि वरून बघा आता मम्मी तूप टाकते कसं मस्तपैकी. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला तो नक्की कमेंट करून तुम्ही कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.